बाळ होत नाही म्हणून नवरा बायकोने सुखी जगायचं नाही का? माझा आणि प्रथमेशचा संसार अगदी सुखाने सुरू होता, पण कोणत्याही चांगल्या गोष्टीला नजर लागते असं म्हणताना आणि आमच्याबरोबरही तसंच झालं. एका जवळच्या नातेवाईकाच्या डोहा जेवणाच्या कार्यक्रमासाठी मी, प्रथमेश आणि माझे सासू सासरे गेलो होतो. तेथे माझ्या सासूबाईंना सगळे एकच प्रश्न विचारत होते की तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाला 5 वर्ष झालीत, मग त्यांचा नंबर कधी? तुमची सुनं नातवंडाचं तोंड कधी दाखवणार? अनेक नातेवाईकांनी हे प्रश्न मला, बाबांना आणि प्रथमेशला सुद्धा विचारले. घरी येत असताना गाडीमध्ये आम्ही सगळे गप्प होतो. कुणीही एकमेकांशी काहीच बोलत नव्हतं. तसं तर वरवर सगळं नॉर्मलच होतं. जसं लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा आशीर्वाद नवीन नवरीला दिला जातो, तसा तो मलाही दिला गेला. आणि आजकालच्या मॉडर्न मुलींप्रमाणे आम्ही 2-3 वर्ष बाळ होऊ देणार नाही, आम्हाला एन्जॉय करायचं आहे असं म्हणत दरवेळेस ती गोष्ट मागे पडली. परंतु 2-3 वर्षांची कधी 5 वर्ष झालीत हे आम्हालाही कळलं नाही. 2-3 वर्षांनंतर आम्ही बाळासाठी प्रयत्न सुरू केले, परंतु मी प्रेग्नेंट राहिलेच नाही. आणि मग मागील वर्षभरापासून माझी आणि प्रथमेशची ट्रीटमेंट सुरू होती, परंतु काहीही फायदा होत नव्हता. तसे तर आम्ही मॉडर्न विचाराचे होतो. माझे सासू सासरेही आम्हाला काही प्रेशर देत नव्हते आणि प्रथमेशसुद्धा मला काही बोलत नव्हता. परंतु त्याला एक बाळ हवंय हे मला कळत होतं. त्याला लहान मुलांची खूप आवड होती. सोसायटीतील मुलं असो किंवा एखाद्या फंक्शनमध्ये नातेवाईकांची मुलं, सगळ्यांबरोबर तो तासनतास खेळत असायचा. प्रथमेशला मी बाळ देऊ शकत नाही याचं दुःख माझ्या मनात सलत होतं. पण जर मीच दुःखी झाले तर त्याला कोण सावरणार, म्हणून आम्ही या विषयावर बोलणं टाळायचो. परंतु आता हळूहळू मला बाळ होईल ही आशा कमी होत चालली होती आणि याचं संपूर्ण दुःख प्रथमेशच्या डोक्यावर होतं. कारण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं की बाळ न होण्याचं मुख्य कारण प्रथमेश आहे, त्याच्यामध्ये कमी होती. आम्ही सगळे घरी आलो. प्रथमेश शांतच होता. मी फ्रेश होऊन आले. प्रथमेश विचारात दंग होता. मी त्याच्याजवळ बसले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाले, आज अनेकांनी तुला विचारलं ना बाळाबद्दल, म्हणून तुझा चेहरा असा पडलाय. प्रथमेशने केविलवानं स्मितहास्य केलं आणि म्हणाला, हे तर मला माहीतच होतं. अशा कार्यक्रमात गेलं की लोक हे प्रश्न विचारणारच, त्यात काय दुःखी व्हायचं? मी म्हणाले, खरंच प्रथमेश, आपण का दुःखी होतोय? बाळ होणं ना होणं हे देवाच्या, निसर्गाच्या हातात आहे. व्हायचं असेल तर होईल. आपण ट्रीटमेंट घेतोय, परंतु जे भविष्यात होणार आहे किंवा नाही होणार त्यासाठी आपण आपलं वर्तमान का खराब करतोय? आजचा दिवस का दुःखात जगतोय? प्रथमेशने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, बाबू, खरं सांगू तुला, मी सुद्धा मॉडर्न विचारांचाच आहे. तू जर मला म्हणालीस ना की आयुष्यभर बाळ नकोय, तर मीही म्हणेल ठीक आहे, आपल्याला बाळ नकोय. परंतु मला एकच गोष्ट आतून खात चालली आहे, ती म्हणजे माझ्यामुळे तुला बाळाचं सुख मिळत नाहीये. मला माहिती आहे की तुला बाळ हवंय, परंतु फक्त माझ्या कमीमुळे तुला ते होत नाहीये, म्हणून तू सुद्धा मला बाळ नको असं म्हणतेस. परंतु कुठेतरी तुला सुद्धा स्वतःला बाळाची इच्छा आहे. प्रत्येक स्त्रीला ती असते, मग तुला का नसावी? मी प्रथमेशचा हात हातात घट्ट पकडला आणि म्हणाले, प्रथमेश, मला बाळ हवंय, परंतु तू सुद्धा हवा आहेस. आणि बाळ होत नाही म्हणून मी तुझ्यावर नाही ना रागवू शकत, तुला नाही गमावू शकत. मला माझा तोच, माझ्यावर खूप प्रेम करणारा प्रथमेश हवा आहे. बाळ नाही झालं तर नाही झालं, आपण बाळ दत्तक घेऊया. 1-2 वर्ष अजून प्रयत्न करूया, नाहीतर दुसरे ऑप्शनसुद्धा आहेतच ना. प्रथमेशने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, खरंच किती समजूतदार आहेस तू. तुझ्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं. नाहीतर एखादी दुसरी बायको असती तर संपूर्ण दोष मला दिला असता, मला नालायक ठरवलं असतं. परंतु तू मला किती सपोर्ट करतेस. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. मी म्हणाले, एक काम कर, उद्या मला ऑफिसला सोड. चल, उद्या सकाळी ऑफिसला जायचंय, झोपूया आता. असं म्हणून आम्ही दोघेही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो आणि ऑफिससाठी तयार झालो. प्रथमेशने मला माझ्या ऑफिसमध्ये ड्रॉप केलं आणि म्हणाला, आज ऑफिसमधून थोडं लवकर निघशील का? आपण संध्याकाळी पार्कमध्ये फिरायला जाऊया. तेवढीच स्वच्छ मोकळी हवा, बरं वाटेल. मी हो म्हणाले. संध्याकाळी प्रथमेश मला ऑफिसमधून घेण्यासाठी आला. आम्ही दोघे एका मोठ्या पार्कमध्ये गेलो आणि तेथे बेंचवर बसलो. काही लहान मुलं तिथे खेळत होती. अचानक एक मोठा चेंडू आमच्या पायाजवळ येऊन थांबला आणि खूपच क्यूट मुलगी तेथे आली. मी त्या मुलीच्या हातात हा चेंडू दिला. तेवढ्यात तिच्या मागे एक बाई आल्या आणि म्हणाल्या, परी, तुला किती वेळ सांगितलंय, दुसऱ्याला लागेल असं नाही करायचं. सॉरी, तुम्हाला लागला का बॉल? मी म्हणाले, नाही, आम्हाला नाही लागलं, खेळू द्या तिला. ही बाई म्हणाली, परी, आता येथेच खेळ, दूर बॉल फेकू नकोस. आणि ही क्यूट मुलगी तेथेच बॉल खेळू लागली.
मी या बाईला म्हटलं, तुम्ही बसा ना येथे. या बाई आमच्या शेजारी बसल्या. मी विचारलं, ही नात आहे का तुमची? या बाई थोड्या गडबडल्या आणि म्हणाल्या, नाही, मुलगी आहे माझी. मला खूप लाजल्यासारखं झालं. प्रथमेशने सुद्धा माझ्याकडे डोळे वाटारले. मी या बाईंना म्हणाले, सॉरी, मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे. या बाई म्हणाल्या, अगं जाऊ दे, मला सवय झाली आहे या प्रश्नाची. खूप लोकांना असं वाटतं की मी परीची आजी आहे, परंतु आई आहे मी तिची. मी उत्सुकतेने विचारलं, तुम्हाला उशिरा प्रेग्नेन्सी झाली का? या बाई म्हणाल्या, हो, लग्नाच्या 20 वर्षानंतर. मी म्हणाले, खरं सांगू, आम्हालाही बाळ होत नाहीये. आम्हालासुद्धा ट्रीटमेंट हवी आहे. तुम्ही कोणती ट्रीटमेंट घेतली ते सांगाल का? या बाई म्हणाल्या, खरं सांगायचं तर मी कोणाला याबद्दल सांगत नाही, परंतु तुम्हाला सांगते. कदाचित माझी गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. 25 वर्षांची असताना माझं लग्न परींच्या बाबाबरोबर अनिलबरोबर झालं. आम्ही दोघेही चांगल्या नोकरीला होतो. खूप खुश होतो. पण हळूहळू जसे लग्नाला काही वर्ष होत गेले तसं घरच्यांचं, नातेवाईकांचं आता बाळ होऊ द्या असं प्रेशर वाढू लागलं. लग्नाच्या 2-3 वर्षानंतर आमच्या लक्षात आलं की आपल्याला बाळ होण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मग देवधर्म, डॉक्टर हे सगळं सुरू झालं. पण काही केल्या बाळ होत नव्हतं. बाळ होत नसल्यामुळे मी खूप दुःखी झाले होते. त्या काळात बाईला बाळ असणं खूप गरजेचं असतं आणि मला माझ्या सासरच्यांकडून, माहेरच्यांकडून खूप प्रेशर होतं. त्यातच एखाद्या घरगुती कार्यक्रमात गेलं की सगळे बाळाबद्दल विचारायचे. माझा नवरा अनिल मात्र खूप समजदार होता. त्याने मला कधीच काही त्रास दिला नाही. तो मला नेहमी समजून सांगायचा, होईल आपल्याला बाळ, आणि नाही झालं तरी काय फरक पडतो. आपण दोघे आयुष्याचे साथीदार आहोत ना, आपण आपलं आयुष्य जगूया. परंतु मी मात्र लग्नाच्या 2-3 वर्षानंतर फक्त बाळाचा विचार केला. नेहमी दुःखी असायचे. आता वेळ जात होता तसं तसं मी आणखीन दुःखी होत गेले. खरं सांगायचं तर मी आयुष्य जगायचं विसरून गेले. रात्रंदिवस मला बाळ कसं होईल हाच विचार माझ्या मनात असायचा. अखेर लग्नाच्या 20 वर्षानंतर मला आणि अनिलला बाळ झालं. आमची ही मुलगी परी. मी म्हणाले, मग तुम्ही खूप खुश झाला असाल ना? शेवटी तुमच्या प्रयत्नांना यश आलं. या बाई केविलवानं हसल्या आणि म्हणाल्या, हो, खूप खुश होतो आम्ही. परंतु आमचा आनंद त्या परमेश्वराला पाहावला गेला नाही. 2 वर्षांपूर्वी माझा नवरा अनिल हृदयविकाराच्या झटक्याने देवाघरी गेला. हे ऐकून आम्हाला दोघांना जबर धक्का बसला. मी या बाईंना सॉरी म्हणाले तर त्या म्हणाल्या, तुम्ही सॉरी का म्हणताय? जे माझ्या नशिबात लिहिलं होतं ते झालं. परंतु आज मला कळतंय की मी किती चुकीची वागले. या वयात लहान बाळ सांभाळणं सोपं नाहीये. माझा नवरा अचानक आम्हाला सोडून गेला. मग मलाही असंच काही झालं तर परीचं काय होईल? तिला कोण सांभाळेल अशी भीती वाटते मला. माझ्या नवऱ्याची जेव्हा आठवण येते ना, त्याच्यासाठी खूप वाईट वाटतं. मी त्याच्यावर खूप मोठा अन्याय केला. कधी त्याच्या सुखासाठी जगलेच नाही. नेहमी रात्रंदिवस बाळाचाच विचार करत राहिले. तो मला म्हणायचा, आपण आपल्यासाठी जगूया. परंतु मी नेहमी बाळबाळ करत राहिले. तो बिचारा हे जग सोडून गेला. आता बायको म्हणून मी कमी पडले अशी अपराधीपणाची भावना घेऊन जगते मी. जे नातेवाईक बाळ होण्यासाठी मला बोलायचे ते आज कोठेही नाही आहेत. फक्त मी, परी आणि माझ्या नवऱ्याच्या आठवणी आहेत. तेवढ्यात परी तेथे येते आणि म्हणते, चल मम्मा, आपण घरी जायचंय. या बाई परीला घेऊन तेथून निघून गेल्या. मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. माझ्या डोळ्यात कधी पाणी आलं ते मलाही कळलं नाही. प्रथमेशने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, तू नको काळजी करूस, मी तुला सोडून कोठेही जाणार नाही. मी प्रथमेशला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, मी तुला कोठे जाऊही देणार नाही. आणि आता आपण जी चूक यांनी केली ती करायची नाही. बाळ जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, पण आपण दोघांनी आनंदाने जगायचं, एकमेकांसाठी जगायचं, एकमेकांबरोबर जगायचं. प्रथमेश या गोष्टीसाठी तयार झाला आणि म्हणाला, खरंय, मला सुद्धा पटलंय की आपण नशिबाला नाही दोष द्यायचा. नशिबात असेल ते होईल. आपण दोघे एकमेकांच्या नशिबात आलोय ना, मग मस्त जगूया, सगळी स्वप्न पूर्ण करूया. भविष्यात बाळ होईल की नाही ते माहीत नाही, पण त्यासाठी आजचा दिवस, आपलं वर्तमान दुःखी करणं ही खूप मोठी चूक आहे. प्रथमेश म्हणाला, हो, मला सुद्धा कळलंय. नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कोणाला काहीच मिळत नाही. परंतु त्यासाठी वर्तमान दुःखी करून घेणं ही खूप मोठी चूक आहे. आणि त्या दिवसानंतर मी आणि प्रथमेशने फक्त एकमेकांसाठी जगायचं ठरवलं. आम्हाला बाळ होईल की नाही याची काळजी आम्ही केलीच नाही. हो, एकीकडे आमचे प्रयत्नही सुरू होते, परंतु आम्ही आनंदाने जगत होतो. त्या गोष्टीमुळे दुःखी व्हायचं नाही आम्ही ठरवलं होतं. प्रत्येकाला हे जमेल की नाही माहीत नाही, परंतु हीच योग्य विचारसरणी आहे एवढं मात्र नक्की.